नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट. त्यासाठी आपण कुकरमध्ये 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत. 4 माणसासाठी पुरेसं होतं. बटाटे आपण सर्व सोलून घेऊ. बटाटे आपले सगळे सोलून झाले की त्याला आपण मॅश करू. आता आपले सर्व बटाटे सोलून झाले आहेत. हाताने त्याला क्रश करून घेऊ. एकदम मऊ शिजले आहेत आपले बटाटे. मॅशरने थोडे मॅश करून घेऊ. त्यात थोडी पण जाड असायला नको पाहिजे आलू टिक्की, तरच छान बनेल. म्हणून मॅशरने थोडे मॅश करून घ्यायचे आहे. आता आपले सर्व सारण एकदम छान मॅश झाले आहे. त्यात आपण 1 चमचा चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार, हिरवे 4 मिरचीचे बारीक चिरून घेतलेले आहे, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. आता आपले मिश्रण एकजीव झाले आहे. तुम्हाला जर हा पदार्थ आवडला तर लाईक करा. वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर माझी घालायची राहिली होती. आता सर्व मिश्रण एकजीव झाले आहे. गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवू. त्यात थोडे तेल घालून घेऊ. तेल आपले गरम होईपर्यंत आपण आलू टिक्की बनवून घेऊ. गरम झाले आहे. यात आपण आलू टिक्की सोडू. पर्यंत आपण दुसरी बनवून घेऊ. अशा प्रकारे आपले आलू टिक्की तयार झाले आहेत. एक बाजू आपली चांगली फ्राय झालेली आहे. आपण दुसऱ्या बाजूला परतून घेऊ. आपण मॅशरने थोडे त्याला प्रेस करून घेऊ. आता आपली आलू टिक्की चांगली लाल तळली आहे. चांगली लाल होईपर्यंत तळायचं, नाहीतर छान लागत नाही. मॅशरने थोडी प्रेस करून घेऊ. दोन्ही साईडने छान फ्राय करू. आता आपली आलू टिक्की तयार झाली आहे. त्यावर आपण दही घालून घेऊ. त्यावर आपण थोडा सोया सॉस घालू. त्याच्यावर आपण टोमॅटो केचप घालू.
व बारीक शेव घालून सजवू. त्याच्यावर आपण थोडे डाळिंबाचे दाणे घालू आणि आपली आलू टिक्की एकदम खाण्यास रेडी झाली आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते थोडे.